नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो त्या सरळ सेवा भरती प्रक्रियेला आता मोठी गती मिळालेली आहे। राज्य शासनाने तलाठी भरती आणि इतर रिक्त पदे भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे ही भरती प्रक्रिया आता कोणामार्फत राबवली जाणार आहे आणि नेमकी किती पदे भरली जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा आहे। मित्रांनो, लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार महसूल विभागाने तलाठी भरतीसाठी MPSC कडे कारवाई सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे। याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। शासनाने राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांना पत्र पाठवून 8 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत रिक्त पदांचे मागणीपत्र सादर करण्याचे कडक निर्देश जे आहेत ते दिलेले होते। याचाच अर्थ असा की शासन आता भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मानसिकतेत आहे। विशेषतः महसूल व वन विभागाच्या 2 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। त्या आकृतीबंधाबद्दल सुद्धा मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रिव्हियसली अपलोड केलेला आहे। आता आपण समजून घेऊया की मागणीपत्र तयार करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे। सर्वप्रथम रोस्टर चेकिंग म्हणजेच बिंदू नामावली। प्रत्येक जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेण्याचे आदेश दिलेले आहेत। यामुळे आरक्षणाचे सर्व नियम पाळले जातील। आणि दुसरं, पेसा आणि बिगर पेसा क्षेत्र। ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्र लागू आहे तिथून त्या क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र मागवण्यात आलेले आहे, तर उर्वरित जिल्ह्यांचे मागणीपत्र विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 8 मे पर्यंत MPSC ला सादर केले जाणार होते। हे ऑलरेडी झालेले असणार आहे, कारण हे कडक निर्देश दिलेले होते। विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। आतापर्यंत सरळ सेवा भरती परीक्षा जी आहे ती खाजगी संस्थांमार्फत घेतल्या जात होत्या, पण आपण सर्वांनी पाहिले आहे की या परीक्षांच्या दरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची टीका झाली होती। विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी होती। यावर उपाय म्हणून पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ही जी सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ती MPSC कडे देण्याचा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो घेतलेला आहे। यामुळे आता परीक्षेचा दर्जा जो आहे तो सुधारेल आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी आपण आशा करू शकतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पदे किती भरली जाणार। तर बातमीनुसार जवळपास 4600हून अधिक रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी डिसेंबर पर्यंत ही जी रिक्त पदांची संख्या होती ती 1700 ते 2000 पर्यंत म्हणली जात होती की एवढे पदे भरली जातील, पण ती आता 4600हून अधिक आहे अशी माहिती समोर येत आहे। यातील तलाठी संवर्गातील पदांची संख्या मोठी असणार आहे। सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीने सूचना दिलेल्या आहेत। यामुळे आता भरती प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे। जर 8 मे पर्यंत सर्व मागणीपत्रे जी आहे ती सादर झालेली असतील तर त्यानंतर लवकरच जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता निर्माण होणार आहे। आता ऑलरेडी आज जे आहे 12 मे सुरू आहे। तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात तर ऑलरेडी हे जे मागणीपत्र आहेत ते सादर झालेले आहेत। तर इथून पुढे आपल्याला भरती प्रक्रियेला गती मिळताना जे आहे ते आपल्याला पाहता येईल। तर मित्रांनो, ही होती सरळ सेवा आणि तलाठी भरती संदर्भातील सविस्तर अपडेट। आता वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा, कारण परीक्षा MPSC घेणार असेल तर तुम्हाला अभ्यासाची काठिण्य पातळी देखील वाढवावी लागेल। तुम्हाला काय वाटते, ही भरती प्रक्रिया MPSC ने घेणे योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।